त्यामुळे मंत्र्यांच्या अर्थातच सरकारच्या इज्जतीचा पुरता पंचनामा झाला। मित्र हो, अतिवृष्टीमुळे प्रचंड अशा मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आकाशातील चंद्र, तारे, सूर्य, सगळे जे काही सगळे ग्रह असतील ते जसं काही तोडून आणले आकाशातून आणि ते शेतकऱ्यांच्या हवाली केले, त्यांच्या हातामध्ये दिले, अशा प्रकारचा आविर्भाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी एक मदतीचं पॅकेज जाहीर केलं म्हणे, तथाकथित पॅकेज। बघा, अभूतपूर्व पॅकेज, सर्वात मोठी मदत, असं बरंच काही सांगून मोठ्यानं ढोल वाजवून नेहमीच्या सवयीप्रमाणे शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रयत्न, पण तो फसला, उघडा पडला। एवढ्या मोठ्या संकटात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली घोर फसवणूक केली याची जाणीव शेतकऱ्यांना झाली। सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि भाजप किंवा देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या भावनेशी कसा क्रूर खेळ खेळतात, कशा पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा केली जाते, हे सगळ्यांच्या लक्षात आलं। तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली गेली हो, आणि याचा संताप शेतकऱ्यातून आता विविध मार्गाने उफाळू लागलेला आहे। आर्णी तालुक्यातल्या शेलू इथल्या रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांनी तर बघा, सरकारनं दिलेलं हे मदतीचं गाजर सरकारच्याच तोंडावर फेकून दिलं, थोबाडावर मारलं। शासनाच्या नियमानुसार त्यांच्या नुकसानीचं सर्वेक्षण, पंचनामे, सगळं काही कागदी घोडे नाचले आणि याच दरम्यान बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीच्या पॅकेजची एक घोषणा केली। त्यानुसार हेक्टरी 18,500 रुपये मिळणार होते, पण रमाकांत कोल्हे यांना 6,900 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला। म्हणजे काय, जाहीर झाले 18,500 रुपये आणि प्रत्यक्षात जमा झाले 6,900 रुपये। या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांना सरकारची मदत सरकारच्या तोंडावर थोबाडावर फेकली। एवढ्याशा रकमेतून सत्ताधाऱ्यांना शेत नुकसान भरपाई आणि कुटुंबाची गरजाची पूर्तता करून दाखवावी या सरकारनं। त्यामुळेच हे पैसे शासनातील मंत्र्यांच्या कुटुंबियांना देत यातून शेती नुकसानीच्या भरपाई बरोबरच उरलेल्या रकमेतून त्यांनी घर चालवून दाखवावं, दिवाळी साजरी करून दाखवावी, अशा प्रकारचं थेट आव्हान या कोल्हे यांनी या महायुतीच्या सरकारला दिलं। मिळालेल्या मदतीच्या रकमेचा धनादेश त्यांनी आर्णीच्या तहसीलदारांच्या स्वाधीन केला। विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि आता निकषावर आधारित कर्जमाफी देणार असलेल्या बाता हे मारित आहेत। मंत्र्यांच्या फोडाफोडीसाठी यांच्याकडे पैसा आहे, सामान्यांना आधार देण्यासाठी मात्र नाही। त्यामुळे पूर्तता करता येत नसेल तर आश्वासन देता कशाला, जमत नाही तर बोलता कशाला, असे प्रश्न त्यांनी विचारले। नाही, खरं तर याला प्रश्न म्हणूनही याला जबाब विचारला म्हणावं लागेल। बघा, शेतकरी शोषिक आहे, संयमी आहे, पण त्याचा गैरफायदा हा सरकार उठवत आहे। पण आता मात्र शेतकऱ्यांना सरकारच्या तोंडावर थोबाडावर ही रक्कम भिरकावून दिली, त्यामुळे मंत्र्यांच्या अर्थातच सरकारच्या इज्जतीचा पुरता पंचनामा झाला आणि त्यांच्या नसलेल्या अब्रूचं सुद्धा आता खोबरं झालं। रमाकांत कोल्हे यांनी सुरुवात केली, आता आणखी किती शेतकरी अशाच पद्धतीने आपला स्वाभिमान जपतात, अशाच पद्धतीने सरकारचं थोबाड फोडतात, हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे। मित्रांनो, पाहूया आणखी असे किती स्वाभिमानी शेतकरी चिडून संतापून या सरकारचं थोबाड फोडायला त्यांनीच दिलेली रक्कम त्यांच्या थोबाडावर भिरकावतात। पाहूया। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू, नमस्कार।